सिलेंडर असं म्हटलं जातं, ज्यावेळी त्याच्या वंशी तेव्हाकडे या म्हणीसाठीच आम्ही आज चूल मांडलेली आहे पश्चिम मार्फत आणि पूर्व मार्फत वंचित बहुजन आघाडी मार्फत। कच्च्या भाकरी कशा असतात, आज खेड्यावरच्या लोकांची मजुरांची परिस्थिती काय आहे हे करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या हाताने मी आज 2 घास खाऊ घालणार आहे, जेणेकरून त्यांना कळेल की कच्ची भाकर काय असते। आज 2 नंबरमध्ये सिलेंडर विकले जात आहे 2000 पासून तर 7000 पर्यंत आणि पुरवठा डिपार्टमेंट झोपा काढत आहे। पुरवठ्यामधनं कुठलीही अशी आश्वासन नाही आहे की सिलेंडर कोणाला दिले, कसे दिले, त्यांचा रेकॉर्ड नाही आहे। ज्यांच्याकडे सिलेंडर एजन्सी आहे ते मनमानी कारभार करीत आहे, गरिबाला 3-3, 4-4 दिवसपर्यंत ये-जा करत आहेत, येण्या जाण्यामध्ये पैसा खर्च होत आहे, त्याची मजुरी जात आहे। अशा पद्धतीने जर जीवन जगत असेल तर गोरगरीब मजूर जीवन कसं जगेल, या सर्व गोष्टी मांडण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन छेडलेलं आहे। ते काय सांगणार, या ठिकाणी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करता आहेत, तुमची काय मागणी आहे? आज राज्यभरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये जो घरगुती गॅस आणि त्यासोबतच व्यावसायिक गॅसचा तुटवडा उभा राहिलेला आहे, या संदर्भात निषेध आंदोलन आयोजित करण्यात आलेला आहे। खरं म्हणायला गेलं तर या सगळ्या परिस्थितीकडे पाहिलं तर अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी माजी सरपंच वंचित बहुजन आघाडीचे जे होते ते 5 तास उन्हात उभे राहिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यासोबतच एक शिरसाट नावाच्या तरुणाचा, तो देखील गॅस सिलेंडरच्या रांगेत उभा होता, त्याचा देखील मृत्यू झाला होता। ही परिस्थिती अतिशय वाईट आहे। आपण बघतोय की ऊन सगळीकडे वाढतं आणि त्या ठिकाणी सिलेंडरसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूसाठी जर नागरिकांची होरपळ होत असेल तर सरकारने याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे। पण देशात असलेलं सरकार हे सातत्याने भांडवलधारजीने सरकार आहे आणि हे सातत्याने अशाच पद्धतीच्या भूमिका घेतं की इथल्या गोरगरीब आणि कष्टकरी जनतेला याचा दुसऱ्यांदा अनुभव घ्यावा लागतोय, जो पॅन्डेमिकमध्ये आपण घेतलेला आहे की कुठलंही नियोजन नसताना डायरेक्टली भूमिका जाहीर करणं आणि स्वतःचं भलं करणं हा भाजपाचा नेहमीचा अजेंडा राहिलेला आहे। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दालनासमोर प्रतिकात्मक स्वरूपामध्ये चूल पेटवून भाकरी थापून आम्ही जी त्यांना भेट म्हणून देणार आहोत, तर त्यासोबतच आम्ही काही मागण्या त्यांच्यासोबत केलेल्या आहेत की गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई थांबवली जावी। गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होतोय, 2000 पासून तर 7000 रुपयापर्यंत गॅस सिलेंडर विकले जात आहेत, तर काळा बाजार थांबवला जावा। 25 दिवसानंतर गॅस मिळेल नोंदणी केल्यानंतर या अटीला शिथिलता द्यावी। काळा बाजार करणाऱ्या लोकांवर सक्तीने कारवाई करण्यात यावी। वसतिगृहामध्ये जे ग्रामीण भागातले विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला येतात तर यांच्या किचनमध्ये गॅस नसल्या कारणाने त्यांना खायला वेळेवर मिळत नाही आहे, तर 2 किलोमीटरच्या अंतरावर त्यांच्यासाठी कम्युनिटी किचन अवेलेबल केले जावे की जेणेकरून कष्टकरी हा जो ग्रामीण विद्यार्थी आहे याच्या जेवणाची सोय होईल आणि याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही। सरकारने सांगावं की परिस्थिती कधी सामान्य होणार आहे, जेणेकरून सामान्य लोक जी आहेत या परिस्थितीसाठी तयार राहतील आणि त्यासोबतच त्यांच्या गरजांसाठी ते पुरेशा अशा भूमिका घेतील। सरकारने राज्यात अनेक ठिकाणी असं होतं आहे की KYC नाही आहे म्हणून सिलेंडर दिलं जात नाही आहे, तर ज्यावेळी आपण बघतोय की परिस्थिती बिकट आहे तर KYCची अट ही काही गॅस सिलेंडर न देण्याचं कारण असू नये, तर सर्व नागरिकांना अतिशय सरसकट गॅस सिलेंडर दिलं जावं। जिल्हाधिकारी महोदय सातत्याने मीडियावर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून सांगत असतात की जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा नाही आहे। आमची मागणी आहे की जिल्ह्यामध्ये किती उज्ज्वला गॅस नोंदणीकृत आहेत, त्यातले किती वितरित केले जात आहेत आणि त्यातले खरे कोणते आणि खोटे कोणते हे देखील त्यांनी डिक्लेअर करावं। त्यासोबतच त्यांनी डेली आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आणि मीडियाला प्रेस रिलीज करावं की हो आज जिल्ह्यामध्ये इतकी गॅसची मागणी होती, इतकी दिली जाते आणि येत्या 2 दिवसामध्ये आठवडाभरामध्ये याची पूर्तता केली जाईल, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल की हो आमच्या घरात आम्ही शिजवून अन्न खाऊ शकतो।